गेलो होतो सड्यावर आम्ही जाऊन तर मंडळी हे आहे आमच्या गांगोदेवाचं मंदिर आणि या मंदिरामध्ये 22 तारखेला कार्यक्रम आहे, त्यामुळे ही आपली तयारी चालू आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या. आणि हा बघू शकता कामातनं पळून जातो, काम दिलं की पळून जातो. मग आपली तरी करायचं. तर मंडळी रांगोळी आणि काढायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघा पुढे. हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या देवांचं दर्शन होणार आहे. आम्ही जिथे जिथे जाऊ 22 तारखेला श्रीरामांचं दर्शन घ्यायला, तिथे तिथे तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही पण. तर मंडळी बघू शकता महिला मंडळ उद्याच्या जेवणाची तयारी करत आहेत आणि हे काका आता आपल्या ब्राह्मण देवाच्या मंदिरामध्ये जाऊन दिवा लावत आहेत. तर आपण जाऊन बघूया ब्राह्मण देवाचं मंदिर कसं आहे ते. तर बघू शकता हे ब्राह्मण देवाचं मंदिर आहे. बघ मारून गेला. मंडळी आता आपल्या देवळात पूजा चालू आहे देवांची सगळ्या. तर बघा तुम्ही व्हिडिओ. 5 दिवे लावलेले आहेत मंदिरामध्ये आणि सगळ्या देवांची पूजा करून घेतलेली आहे. आता आपण सोन्याचा गोळा असेल समोर आज जी काय म्हणून तुझ्या याच्यावर ठेवलेली असेल अडचण तेवढी सर्व एक बाजू करून आज तुझ्या पुऱ्या साधावर असेल 12-5 असेल आणि जी काय पण तुझ्या पडणारी सर्व अडचण किंवा असेल तसं तेवढी सर्व बाजू करून एका नव्या फळावर बाजू करून आज जो काय म्हणून सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आज करणार त्याप्रमाणे एक नारळ फळ त्याच्यावर खात्री पटवून दे. तर बघू शकता सागर भाऊ आपला कसा रांगोळी काढतोय ती मंदिरामध्ये. बघू शकता इथल्या सर्व रांगोळी ह्या तिघांनीच काढल्या. एक पक्या दादा, अमोल दादा आणि सागर तिघांनी सगळ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. आज रांगोळीचा कार्यक्रम या तिघांनी पार पाडलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर मंडळी ही आहे आपल्या देवळातील एक नंदीची मूर्ती. या मूर्तीकडे तुम्हाला बघून समजलं असेल की ही मूर्ती किती जुनी आहे आणि किती वर्षापूर्वीची आहे. तर मंडळी शुभ सकाळ आणि सर्वांना माझ्याकडून जय श्रीराम. कारण आज आहे 22 जानेवारी. आपले प्रभू श्रीराम आपल्या अयोध्यामध्ये परत येणार आहेत, त्यासाठी सगळ्यांना जय श्रीराम. आणि मंडळी आता तुम्ही बघू शकता आता आपण आलेलो आहे सड्यावरती आणि आज आपल्या देवळामध्ये कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला आपल्या राखण देवाकडे जावं लागतं पूजा करण्यासाठी. तर आता आपण तिथेच जात आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघा पुढे आमच्या राखण देवाची जागा कुठे आहे आणि आमच्या राखण देवाची मूर्त्या कशा आहेत आणि ते तुम्हाला आता सगळं पुढे गेल्यावर समजेलच. व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. तर मंडळी आता आपण थोड्याच वेळात आपल्या राखण देवाच्या देवस्थानी आपण आता पोचणार आहे. तर बघा तुम्ही व्हिडिओ, तुम्हाला खरंच खूप भारी वाटेल. आणि तिथलं वातावरण आहे ते एकदम शांत वातावरणात. ते बघा सगळे आमच्या गावातली मंडळी इथे सगळे जमलेले आहेत. होय होय.
तर मंडळी, मी या जागी आमच्या राखणदेवाच्या इथे सड्यावर पहिल्यांदाच आलेलो आहे आणि इथलं जे वातावरण मला जे दिसतंय, मी माझ्या डोळ्याने बघतोय, ते वातावरण मला एकदम भारी आणि एकदम निसर्गरम्य वाटतंय. इथून कुठे जाऊच नाही, इथेच बसून राहावे असं मला वाटतंय. तर तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, इथे आपल्या गावातले गावकऱ्यांनी बसलेले आहेत आणि ते बघू शकता. आता आपल्या देवाची तिकडे आतमध्ये पूजा चालू आहे. तर तुम्हाला आतमध्ये जाऊन मी दाखवणार आहे की आपले राखणदेव तिथे जे मूर्त्या आहेत ते तुम्हाला तिथे जाऊन मी दाखवणार आहे आज. फक्त आता आपली पूजा चालू आहे. पूजा आपली पूर्ण झाली, सगळीकडे नारळ बिरळ देऊन झाले की आपण तिथे आतमध्ये पाया पडण्यासाठी जाणारच आहे. तेव्हा तुम्हाला मी तिथला एक व्हिडिओ शूट करून दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि मंडळी, ही जी राखणदेवाची पूजा करायची असते, ती पूजा ज्याचं लग्न नाही झालं आहे त्या मुलगानीच करायची असते. म्हणजे कुवारा मुलगा जो असतो तोच मुलगा ह्या राखणदेवाची पूजा करू शकतो. तर मंडळी, इथलं आपल्या देवाचं काम करायचं, मंदिर बांधायचं, त्यासाठी इथे आता आपले गावकार आणि तो जो मुलगा आहे ज्याने पूजा केली देवाची, तो आता इथे गाराणं घालतो. तुझं काम करून घे. या एक तेली नारळाचा फळ दिलेला आहे, हे मान्य करून घे. चल बांधून मोकळं. तर मंडळी, आता आपण तिथे आतमध्ये जाणार आहे पाया पडायला राखणदेवाच्या. तर तुम्ही व्हिडिओ बघा, आतमध्ये कशा मूर्त्या आहेत त्या. तर बघा व्हिडिओ तुम्ही. तर हे अशा प्रकारे आपल्या देवाच्या मूर्त्या आहेत तिथे. तर बघू शकता. तुम्हाला कसं वाटतं इथलं वातावरण ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप आवडलं आणि मी इथे पहिल्यांदाच आलो आहे. तर बघा तुम्हाला कसं वाटतं इथलं वातावरण. तर हा आपला इथला राखणदेव आहे, जांगलदेव. तर बघा तुम्हाला इथलं वातावरण कसं वाटतंय. आणि आता इथे आम्ही यावर्षी इथे आपण असं छोटंसं मंदिर बांधणार आहे देवासाठी, राखणदेवासाठी. तर त्याच्यासाठी आता आपण एक गारण घातलेलं आहे आणि इथे एकदम शांत वातावरण मला वाटतं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता आपण जाऊया खाली आपल्या देवळामध्ये आणि तिथून मग आपण आता मारुती मंदिरमध्ये जाणार. तर चला इथे जाऊ आपण आता खाली. तुम्हाला दाखवलं ही बैठक आपल्याला त्याच नाही खोलला तरी झाले. त्याच्यावरती नंतर आहे ना ती ऍडजस्ट करून घेऊ. माल टाकून आहे ना वरती बसायला धक्का टाकू. तू नाही आणलं, परमेश्वरानं आणलं. अरे ऐकून घे, मी जर ते काय म्हणतो ना या देवाला आपल्याकडे ओढून घेतला जो आयुष्यात कधी घरात राहत नाही रिक्षा घेऊन टाकून आज बाजारात कुठं कोण नाही. रवी तुरडकर पण आहे. मध्ये गुरुवार असलो तर मात्र मग मी पाळणार. आज गाडगे बंधून आपण योग आला इकडे राखण देवाच्या कुत्र काय हायचा बोलून काय आहे ना. लय तुमचा योग चांगला घेऊन आला. तर मंडळी, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय तो कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत.
तर आता आपण खाली गेल्यावर जाणार आहे पहिला हनुमान मंदिरमध्ये. चला तर. स्कंधौ दिव्यायुधः पादौ कुजो भोजनेशकार्मुकः करौ श्रीराम. हृदयं जामदग्नैः. तर मंडळी इथून आता आपण जाऊया आपल्या गावच्या मंदिरामध्ये. जय श्रीराम. आता आपण चाललेलो आहे आपल्या गांगोदेवाच्या मंदिरामध्ये, कारण तिथे आता आपल्याला पाया पण पडायचे आहे आणि जेवणाचा कार्यक्रम आहे. तर तुम्ही तिथला बाहेरचा व्ह्यू बघा कसा वाटतंय ते. इथलं वातावरण तुम्ही बघू शकता. आमच्या मंदिराचं बाहेरून कसं दिसतंय ते मंदिर. सगळीकडे भगवे झेंडे लागलेले आहेत, बघू शकता. हे आहे आमच्या गांगोदेवाचं मंदिर. तर मंडळी बघू शकता आपल्या गावातील सगळे मंडळी आपल्या मंदिरामध्ये सगळे आलेले आहेत. गेलो होतो सड्यावर, आम्ही जाऊन आलो. आता आपण मंदिरात जाऊया पाया पडण्यासाठी. तर मंडळी हा आहे आमच्या गांगोदेवाचा गाभारा. तर तुम्ही या सर्व देवतांचं दर्शन घ्या. आणि आमच्या या मंदिरामध्ये आम्ही प्रभू श्री रामांच्या मूर्तीचं पूजन केलेलं आहे. तर तुम्ही या मूर्तीचे सुद्धा पाया पडून घ्या. तुमच्याकडे चांगला आशीर्वाद. जय श्रीराम. आता आपण थोड्याच वेळात बाहेर जेवणाचा कार्यक्रम चालू आहे, तिथे आपण आता जेवायला जाणार आहे. तर बघा तुम्ही पुढे. जय श्रीराम. तर मंडळी आता आपण आलेलो आहे दोपेश्वरच्या गणेश मंदिरामध्ये. मंडळी आता आपण आलेलो आहे आपल्या, आज सोमवार असल्यामुळे आपण आता आलेलो आहे आपल्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी, म्हणजेच आपल्या इथलं दोपेश्वरचं मंदिर. काय करत नाही ना. तर मंडळी हे जे तुम्हाला समोर मंदिर दिसतंय ते पंचधातूच्या गाईचं मंदिर आहे. ते आता नवीनच त्याची स्थापना केलेली आहे. आणि मंडळी तुम्ही या मंदिराजवळच्या पुलावरनं इथला सगळा व्ह्यू बघून घ्या. आणि हे समोर जे मंदिर दिसतंय ते दत्ताचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराचा आतून असा व्ह्यू आहे. या मंदिरामध्ये 3 मुखांची दत्ताची मूर्ती आहे. तुम्ही त्या मूर्तीचं दर्शन घ्या. आणि हे आता आपण कामेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे. तिथे पण आत अशा पिंडी आहे आतमध्ये. आणि आता आपण शंकराच्या मंदिराचं काम चालू आहे, त्यामुळे हे सगळे ते दगड पडलेले आहेत. आणि आता आपण इथे वरती एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जाऊ आणि तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो कशा प्रकारे तिथलं मंदिर आहे ते. तर तुम्ही बघा, हे अशा प्रकारचं मंदिर आहे इथे वर. आणि हे एकदम जुन्या काळातली पिंडी आहे. मंदिराच्या गेटच्या बाजूलाच हे मंदिर आहे. तर मंडळी आता आपण नवलादेवी आईच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. तर तुम्ही येथील 5 मूर्त्यांचे दर्शन घ्या. आणि मंडळी या नवलादेवीच्या मंदिराच्या बाहेरच आपल्या प्रभू श्रीरामांच्या फोटोचं पूजन केलेलं आहे. तर तिथलं पण तुम्ही त्या फोटोचं दर्शन घ्या आणि पाया पडा. आपण याचा प्रसाद घेतो.
आणि हे आहे आपलं आता राजापूर जवार चौक. इथे पण आपल्या बाजारपेठेमध्ये सगळं रामाचे पताके आणि सगळे लावलेले आहेत. सगळीकडे भगवंच भगवं दिसतंय. तर तुम्ही व्हिडिओ बघा. आता आम्ही जाणार आहे ते आमच्या राजापूरमधील राम मंदिरामध्ये. तर तुम्ही बघा आता राम मंदिर आमच्या इथलं कसं आहे ते, कसं असं तिथे सजावट केलेली आहे आजच्या दिवशी. जय श्रीराम. तर आता आपण आलेलो आहे मंदिराजवळ. तर आता थोड्याच वेळ आपण मंदिरामध्ये जाऊ. तर मंडळी आता आपण जात आहे राम मंदिरामध्ये दर्शनासाठी. मी आणि सन्मितच आहे, दोघेजण फिरतोय आज. तर बघू शकता इथे फोटोचा पूजन केलेलं आहे. आणि आता आपण प्रथम दर्शन घेणार आहे ते आपल्या विठ्ठल देवाचं. तर बघा तुम्ही आमच्या येथील विठ्ठल मंदिर कसं आहे ते. तर तुम्हाला पुन्हा एकदा तिन्ही मूर्ती दाखवतो. हे बजरंगबलीची मूर्ती आहे. आणि आता आपण जाणार आहे ते आपल्या राम मंदिराकडे. तर बघू शकता इथली आजची सजावट कशी केलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. तर मंडळी बघू शकता लक्ष्मण, राम आणि सीता अशा 3 मूर्त्या आहेत. या विठ्ठल मंदिरामध्येच रामाचं मंदिरसुद्धा आहे. तर तिथील आज मूर्त्यांचं पूजन तुम्ही बघू शकता. आणि मंडळी इथेच मंदिराच्या बाहेर प्रभू श्रीरामाचा फोटोचं सुद्धा पूजन केलेलं आहे. आणि ते मगाशी होम पण चालू होता, पण आम्ही दोपेश्वरला जाऊन आलो त्यामुळे इथे आपल्याला व्हिडिओ काढता आला नाही. तर हे बघू शकता तुम्ही. इथेच बाजूला गणपतीचं मंदिर आहे. तर मंडळी आता झाली आहे संध्याकाळ आणि आता आम्ही सगळीकडे दिवे लावून दिवाळी साजरी करतोय. तर तुम्ही व्हिडिओ पुढे बघा. जय श्रीराम. जय श्रीराम. कुठली असते माझं लावलाय कसा आहे आणि कायच घरी मला पण नाही कळत आहे.